कार्यरत असलेल्या शाखेच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज एक विशेष कार्यक्रम आम्ही सादर करतोय। त्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। सुरुवातीला बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल ह्या कार्यक्रमामध्ये संगीत तसंच काव्य आणि साहित्य या तिन्हीचा समावेश असून संगीतामध्ये ज्यांनी साथ केली आहे तो आपला छोटा वारकरी वेदांत जोग याचं सुरुवातीला आपण कौतुक करूया। मी डॉक्टर नीला काळेंना विनंती करते त्यांना भेटवस्तू आणि पुष्प देऊन त्याचं कौतुक करावं। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अविरत मेहनत ज्यांनी घेतली आणि संगीता तयार केली त्या दिलासाच्या सदस्य सौ वासंतीताई गोखले यांना सुद्धा एक पुष्प देऊन त्यांचं कौतुक करावं। त्याचबरोबर आपला अमूल्य वेळ खर्च करून गौरव गोखलेंनी सुद्धा खूप ह्यामध्ये मदत केली आहे। संगणकावरती जे संकलन केलं आहे ते गौरव गोखलेंनी केलं आहे। गौरव गोखलेचे जर वडील असतील आलेले तर त्यांनी त्याच्या वतीने पुष्प स्वीकारावं। तसंच आज संगीत सहाय्य करणाऱ्या सौ लीना हर्डीकर यांचंही पुष्प देऊन स्वागत करावं। वेदांत गौरवच्या वडिलांना मी विनंती करते की त्यांनी त्याच्या वतीने एक पुष्प स्वीकारावं। लीना हर्डीकर संगीत सहाय्य यांनी केलेलं आहे। शमा देवरेंना मी विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन लीना हर्डीकरांचं स्वागत करावं। तसंच विठ्ठलाचं सुंदर रूप चित्रकलेतून आणि संगणकातून व्यासपीठावरती आपल्याला सजवणारे दिलासाचे सदस्य श्रीराम शिवदेकर यांनाही पुष्प द्यावं। आणि अभंग आणि भजन यामध्ये ताळ याची साथ खूप महत्त्वाची असते। ती ताळाची जी साथ करणार आहेत मंजिरी जे वाजवणार आहेत त्या शैलजा वर्तक यांना सुद्धा एक पुष्प देऊन त्यांचे स्वागत। आणि ह्या स्वागताबरोबर अल्पसा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर रश्मी फडणवीसला मी विनंती करते की त्यांनी दिलासाचा थोडा कार्यवृत्तांत द्यावा। आम्ही दिलासामध्ये काय काम करतो ह्याचा थोडासा परिचय। नमस्कार, सुस्वागतम। आज आम्हा सर्वांचा 3रा वर्धापन दिन। मागच्या वर्षीच्या अध्यक्ष होत्या मी आपण आजच्या संघ कार्यवाह पद्मजाताई जोग आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया। त्यांना पुष्पगुच्छ अध्यक्ष दिलासाच्या नवीन अध्यक्ष डॉक्टर नीला काळे। मागच्या वर्षीच्या अध्यक्ष होत्या डॉक्टर रश्मी फडणवीस म्हणजे मी, कार्यवाह होत्या श्री शमा देवरे आणि श्रीमती आशा कुलकर्णी आणि सदस्य होत्या डॉक्टर नीला काळे, डॉक्टर चारुशीला ओकळे, वसुधा पंडित। पण एप्रिल 2013च्या अध्यक्ष आहेत डॉक्टर नीला काळे, कार्यवाह आहेत आशा कुलकर्णी आणि डॉक्टर रश्मी फडणवीस आणि सदस्य आहेत श्री सदानंद गोटीकर, श्रीराम शिवरेकर, शीला लुणकर, जज बागेश्री पारिक, शमा देवरे आणि अलका परळ। राहून गेलेलं जगणं हे या संकल्पनेने ही दिलासाची सुरुवात झाली। दर गुरुवारी संस्थेच्या प्रांगणात दुपारी 4 ते 6 हे न चुकता ही सत्र पार करतात। त्यात दिनविशेष असतो, चर्चा, वक्तृत्व, विशेष कार्यक्रम असतो। मागील वर्षी नातं आगळं वेगळं आणि कुसुमाग्रज एक अनंताचा प्रवासी हे विशेष कार्यक्रम झाले।
इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा, भित्तिचित्र स्पर्धा, पाककला, उत्स्फूर्त वक्तृत्व, नाट्यप्रवेश सादरीकरण, निबंध स्पर्धा, कविता वाचन या अशा अनेक स्पर्धा गणेशोत्सवाच्या मार्फत घेतल्या गेल्या आणि दिलासाच्या सदस्यांनी त्यात सहभाग घेतला होता. श्रीमती नीला जोगळेकर, श्रीमती मालिनी रेडकर, श्रीमती नलिनी वेटे, श्रीमती ज्योतिर्मयी कर्वे आणि श्रीमती मणेरीकर आणि यशवंत जोशी यांनी देणग्या देऊन उपकृत केले. डॉक्टर नीला काळे, डॉक्टर संजीवनी राजवाडे आणि डॉक्टर रश्मी फडणवीस यांनी दिनविशेषानुसार आरोग्य मार्गदर्शन केले. चारधाम यात्रा, सरस्वती नदी देवी, स्वामी विवेकानंद, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अशा विविध विषयावरती संगणकाद्वारे सादरीकरण केलं ते श्रीराम शिर्डेकरांनी. मधुकर फडणीस हे तर दिलासा सदस्याचे नाट्याभिनेते उत्तम, पण तरीही त्यांनी लिहिलेले माझे खाद्य जीवन, दिलासा एक शाळा, मी वाम करी, मला भेटलेला डॉक्टर हे निबंध वाखाणण्यासारखे होते. आणि आमचे कवी आम्हाला लाभलेले आहेत ते नारायण जुवेकर. कोणत्याही विषयावरती कधीही कविता करायला उत्स्फूर्त आणि अतिशय उत्तमरित्या कविता करतात. हिमालयाची हाक हे वयाच्या 19व्या वर्षी नलिनी वेटे यांनी आमच्या दिलासा सदस्यांनी पुस्तक प्रदर्शित केलं, त्यांचं खास कौतुक. श्रीमती आशा कुलकर्णी यांना सामाजिक कार्यासाठी मधुकर महाजन स्मृती पुरस्कार आणि हुंडा विरोधी चळवळीच्या संचालिका म्हणून कुलाबा महिला विकास मंडळाने कार्यगौरव पुरस्कार प्रदान केला. दिलासाच्या कार्यवाह श्रीमती शमा देवरे यांना जापनीज कलाकृती इतिहास या शोधनिबंधासाठी क्रिएटिव्ह माइंड दिल्ली या संस्थेतर्फे सन्मानित केलं गेलं. श्रीमती सुमन नाईक यांनाही वक्तृत्व आणि नाट्यप्रवेशात कुलाबा महिला विकास मंडळाचे बक्षिसे मिळालेली आहे. विशेष कौतुक करण्यासारखं म्हणजे ॲडव्होकेट सुरेश निमकर यांनी त्याच्या प्रदीर्घ आजारानंतर इच्छापत्र या विषयावरती सुरेख विवेचन केलं. डॉक्टर युवराज सिंग यांनी दिलासा एक नवीन मंत्र यावर कार्यशाळा घेतली, तर डॉक्टर आनंद ठाकूर यांनी अस्थिघनता चाचणीचं मार्गदर्शन केलं. स्तनाचा रोग व गर्भाशयाचा तोंडाचा रोग, कर्करोग या संदर्भात कॅन्सर एड पेशंट असोसिएशन यांनी दिलासा शाखेच्या सहकार्याने कार्यशाळा घेतली. केशवसृष्टी व अनुराई म्हणजे काजळ विहीर येथे दिलासा सदस्यांनी सहलीचा आनंद उपभोगला. वर्षाच्या शेवटी दिलासा व स्त्री शाखा विद्यमाने हुंडा विरोधी चळवळीच्या अनुदानाने महाराष्ट्र कन्याकोश वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्यात महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार श्रीमती शमा देवरे यांना प्राप्त झाला, तर शीघ्र काव्य स्पर्धेच्या मानकरी होत्या उज्ज्वला बोरकर. दिलासाचे सल्लागार डॉक्टर आशिष देशपांडे यांनी नागरी सुरक्षा ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, संवाद, सल्ला, सहयोग हा उपक्रम चालू करण्याविषयी मार्गदर्शन केले. जज श्रीमती बागेश्री पारीख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पुढील वर्षी व त्यानंतरही राबवला जाईल. दिलासाचे सर्व सदस्य दैनंदिन व प्रासंगिक कार्यक्रमातून सहभाग घेत असतात आणि अशाच उत्साहात आज दिलासाच्या सदस्य श्रीमती वासंती गोखले यांनी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या कार्यक्रमाची आखणी केली आहे. याचे सूत्रसंचालन करीत आहेत आशा कुलकर्णी आणि याला मार्गदर्शन केले आहे डॉक्टर नीला काळे यांनी. आता पाहूया, अर्थात दिलासा सदस्य सादर करत आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.
दुर्बलांना वाली नाही, शोषित दलित आणि स्त्रिया या अविरेकी तत्वामुळे असुरक्षित आहे. या कोलाहलात वैचारिक सहिष्णुता आणि समन्वयाचा शोध शक्य तरी आहे का? अंधुक वातावरणातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग सापडेल का? याचा शोध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. अशा वेळी अवघ्या भारतात अशी एकच परंपरा चटकेन नजरेसमोर येते आणि ती म्हणजे सामाजिक अभिसरणाचा वारकरी प्रभाव. ही वारकरी चळवळ म्हणजे नुसती वारी नव्हे बरं का, तर ढवळून निघालेल्या आपल्या शोषणाचा इतिहासाची साक्ष, जणू एक दृक्श्राव्य ओंकार. 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत धर्मभेद, अत्याचार, रूढी, परंपरा, कर्मकांड याला एक मोठे आव्हान दिले. ते या संतांनी ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. ही एक नुसती उक्ती नसून किंवा वचन नसून तो आहे एक नम्रता, असंतोष आणि दुःखाला रुपलेली वाचा. या सर्वांचा आविष्कार म्हणजे विटेवर उभा असलेला विठ्ठल. विठ्ठल अर्थात विठोबा. हा विठ्ठल आहे मार्ग, हा विठ्ठल आहे ध्यास, हा विठ्ठल आहे दीपस्तंभ, जीवाभावाचा सखा, सोयरा, मायाबाप, बंधू. ही अनेक शतके चाललेली चळवळ गुंफण्याचा हा एक प्रयत्न आहे बरं का. जशी प्रत्येक स्त्रीला माहेराची, हीच आज प्रत्येक वारकऱ्याला पंढरपुराला सोडून गेली.
खांद्यावर भागवत धर्माची पताका, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी गोठा, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ मृदुंगाच्या साथीनं विठ्ठल नामाचा करत गजर करत चाललेली ही दिंडी. सावळे परब्रह्म आवळे ह्या जीवा, अशीच प्रत्येक वारेकराची भावना असते. पाऊले चालती पंढरीची वाट, अशा उन्मनी अवस्थेत प्रत्येक वारकरी वारीशी अत्यंत एकरूप झालेला असतो. महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र अनेक आहेत. जसे संतश्रेष्ठ तुकारामांचे देहू, श्री ज्ञानेश्वरांची आळंदी, विठ्ठलाचे पंढरपूर. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या तीरावर बसलेले एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. नदी जशी सागराला मिळून त्याच्याशी एकरूप होते, त्याप्रमाणे विठ्ठल भक्तीची ही गंगा पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होते. ती पालखीच्या वारीच्या स्वरूपात पायी चालत जाऊन पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटणे, त्या भेटीसारखा दुसरा आनंद नाही. विठ्ठल भेटीचा हा निकोप आनंद घेऊन पंढरीच्या देव आणि भक्त यातील प्रेमभावाची वृद्धी करणे हाच वारीचा निकोप हेतू. इतर तीर्थयात्रा पापक्षालनार्थ केल्या जातात, पण पापक्षालन हे वारीचे उद्दिष्ट नाहीच. इथे आहे फक्त आणि फक्त भक्तिभावना. ज्ञानेश्वरांच्या आळंदीपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरला अहो हजारो नाही लाखोंच्या संख्येने, तेही निमंत्रणाशिवायच मोठ्या श्रद्धेने वारकरी जमा होतात. आळंदी ते पंढरपूर ही 23 दिवसांची पायी वारी करण्याची प्रथा म्हणजे शेकडो वर्षांचा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा आहे. ही वारी प्राचीन काळापासून सुरू आहे. ज्ञानेश्वरांचे पूर्वज अशी पायी वारी करत असत. श्री ज्ञानेश्वरांनी सर्वत्र विखुरलेला समाज एकत्रित करून त्याला संघटित रूप प्राप्त करून दिले. त्याला मुक्तीची, ज्ञानामृताची जणू मेजवानीच दिली. आषाढी आणि कार्तिकी ह्या प्रमुख वाऱ्या सर्वांनाच माहीत असतात, पण चैत्री आणि माघी अशाही वाऱ्या असतात. नुकतीच सोमवारच्या एकादशीला चैत्री वारी पार पडली. वारीचं एक वैशिष्ट्य म्हणजे वारीमध्ये वारकरी, पडकरी, दिंडीकरी, ग्रामस्थ, शहरवासी, शेतकरी, कामकरी, स्त्रिया, पुरुष, उच्च नीच, गरीब थोर, लहान मोठे सर्वच जण माऊलीच्या सान्निध्यात ऊन वारा पाऊस सोयी गैरसोयी कशाचीही पर्वा न करता अत्यंत भाविकतेने सामील होतात. सर्वांची एकच ओळख असते, विठ्ठल भक्त. पायांना एकच दिशा असते, पंढरपूर. जिभेवर एकच नाव असते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मनामध्ये एकच भावना असते, निरामय आनंदाची. तुळशीच्या माळा, टाळ मृदुंग, भगव्या पताका यामुळे वातावरण अगदी सात्विक बनलेले असते. रिंगण, टाळ्यांचा गजर, मृदुंगाचा ठेका, फुगड्या यामुळे भक्तगण रसमय वातावरणात तल्लीन होतात. पालखीचे तळ तर राहुट्या आणि स्वयंपाकेने गजबजलेले असतात. पालख्या दिंड्या मार्गस्थ होतात. वैष्णवांची महाप्रचंड मांदी आहे पंढरीच्या सुखसागरात विलीन होण्यासाठी आतुर झालेली असते. महाराष्ट्राचे प्राचीन तीर्थक्षेत्र, भागवत धर्माचे आद्यपीठ, संतांचे माहेर, पृथ्वीवरील वैकुंठ असे पंढरपूर जवळ येताच वारकरी धावत सुटतात. विठ्ठलाच्या भेटीने त्यांचा सर्व थकवा निघून जातो. दरवर्षी वारी वारकऱ्याला भावी आयुष्यासाठी नवी शिदोरी आणि नवं पातेलं देत असते. ही शिदोरी असते उदात्त जीवनादर्शाची, आचारशुचितेची, श्रद्धेची, दैवी संपत्तीची, सहजीवनाची, संयमाची,
ईश्वरनिष्ठेची, सत्सद विवेकाची, संयमाची आणि नामजपाची सुद्धा. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेला वारकरी विठ्ठलाची आळवणी करतो. पंढरीराया, विठुराया, आम्हाला फार काळ ताटकळत ठेवू नकोस, आमचा आत्ता पाहू नकोस, तुझे दर्शन आम्हाला सत्वरी दे. अशा या भक्तांची, ह्या वारकऱ्यांची अशी आर्त आळवणी. वारकरी आणि विठुमाऊली यांचे परस्पर आंतरिक ओढीचे आणि जिव्हाळ्याचे नाते इतके उत्कट असते. त्यांचे ते इतके विलक्षण उदाहरण म्हणजे भक्त पुंडलिक आणि विठ्ठलाची भेट. हाच कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्मास आला व दिंडीर वनात चंद्रभागेच्या घरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तवास राहिला. हा पुंडलिक पूर्वाश्रमी माता पित्यांचा खूप लोभ करत असे. आपल्या पत्नीच्या हट्टापायी तो काशी यात्रेस निघाला आणि जाताना वाटेत तो कुकुटमुनींच्या आश्रमात थांबला. कुकुटमुनी हे निश्चिम मातृपितृ भक्त होते आणि माता पित्यांच्या सेवेमुळे त्यांना अलौकिक असं सामर्थ्य प्राप्त झाले होते. नर, पापी, दुराचारी आणि अधमाने स्नान केल्यामुळे मलिन झालेल्या अशा गंगा, यमुना, सरस्वती या नद्या त्या ठिकाणी आपल्या मालिन्य नाशासाठी व शुद्धतेसाठी रोज आश्रमात येऊन सेवा करत असतात. भक्त पुंडलिकांनी पाहिले की त्यांना त्यामुळे शुद्धता प्राप्त होते आणि ह्या नद्याने भक्त पुंडलिकाला उपदेश केला आणि माता पित्यांच्या सेवेचं व्रत घेऊन त्यात दीक्षा घेतली आणि तो पुन्हा पंढरीस परत आला व माता पित्यांची सेवा करत होता. भक्त पुंडलिकाची मातृपितृभक्ती आणि सेवा धर्म भगवंत संतुष्ट झाले व त्याने लोहदंड तीर्थावर येऊन पुंडलिकाच्या भेटीसाठी ते आले. पुंडलिक त्यावेळेला आपल्या माता पित्यांच्या सेवेमध्ये मग्न होता. त्याने भगवंताकडे पाहिले आणि भगवंतांना विनंती केली की माझी माता पित्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत आपण प्रतीक्षा करावी व त्यांना उभं राहण्यासाठी वीट पेटली. ही वीट म्हणजे वृतासुराचा शापांत झालेले हा इंद्रसूर. भीमातीर म्हणजे दुसरी बार. त्या श्रीकृष्ण, विष्णू आणि विठ्ठल ही सारी रूपं एकच आहे आणि विठ्ठल हा भीमातीरावरती आपल्याला भक्तांच्या स्वागतासाठी तिथे अजूनही 28 उभा आहे. वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे आकार. विठोबा म्हणजे ज्ञानाचा आकार. वी म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे आसन. गरुड याचं आसन आहे असा तो विष्णू आणि विठ्ठल हे एकच आहे. वारकरी संप्रदायामध्ये आराध्य दैवताचं म्हणजे विठ्ठल आहे. हा पांडुरंग किंवा विठ्ठल हा विविध काळामध्ये वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधत होतो. कुठे विठाई, पंढरीराया, पंढरीनाथ, पांडुरंग, कन्नडमध्ये त्याला विठ्ठू, हरी अशी विविध नावाने त्याची उपासना केली होती. हा पांडुरंग फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकाचाच नाही तर तो आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात या ठिकाणी सुद्धा त्याची उपासना केली जाते. हा एक प्रादेशिक असं
साधेची समन्वय साधणारा, दिनांचा दयाळू, भक्तांचा कनवाळू, अत्यंत तेजस्वी अशा या सावळ्या परब्रह्माचे वर्णन ते काय? दिनांचा दयाळू, भक्त काम कल्पद्रुम आणि योगिया दुर्लभ असलेल्या विठ्ठलाची पंढरपुरातील मूर्ती स्वयंभू असून बालुकामय शिलेची आहे. पुंडलिकांनी फेकलेल्या विटेवर विठ्ठल उभे आहेत. जणू काही ते आपल्याला सांगतायत की हे मानवा, मी जसा युगानुयुग विटेवर उभा आहे तसाच तूही तुझ्या संसारात स्थिर राहा. विठ्ठलाच्या मस्तकावर अणुकुचीदार कंगोरेदार टोपी आहे. त्याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्याला शिवलिंगही म्हणतात. विठ्ठलाचे मुख उघड असून त्याचा चेहरा उघड असून गाल फुगीर आहे. त्याच्या दोन्ही गालात मकर कुंडले आहे. 6 शास्त्राच्या पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा आहे तीच ही मकर कुंडले. उपनिषदांच्या तेजाने ती झळकत आहे. विठ्ठलाच्या कंठात कौस्तुभमणी आहे, जो समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्नांपैकी एक प्राप्त झाला होता. तो विठ्ठलाच्या कंठात विराजमान आहे. त्याचे चरण समचरण आहे. समान शत्रू किंवा काय मित्र काय, तो दोघांशीही सारखा वागतो. तो चराचराशी सारखा वागतो म्हणून त्याचे चरण समान चरण आहे, समचरण आहे. एकदा भृगुऋषींच्या आश्रमात सर्व देवात श्रेष्ठ देव कोणता असा प्रश्न पडला होता. चर्चा चालू होती. खूप वेळ चर्चा केली तरी काही उत्तर सापडेना. सगळ्यांनी शेवटी भृगुऋषींना विनंती केली की याचं उत्तर तुम्ही शोधा. प्रथम भृगुऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला मुद्दामूनच अदापदा बोलू लागले. ब्रह्मदेवाला राग आला. त्याबरोबर ते कैलास पर्वतावर शंकराकडे गेले. शंकरांची मुद्दामूनच निंदानालस्ती करू लागले. शंकर संतापले आणि हातातलं त्रिशूळ घेऊन भृगुऋषींच्या अंगावर धावले. हे पाहताच भृगुऋषी वैकुंठात भगवान विष्णूंकडे गेले. विष्णू आपल्या पर्यंकावर निद्राधीन झालेले होते. तेव्हा भगवंताला पाहून भृगुऋषींना राग आला की आपलं स्वागत करायला कोणीच नाही. हे पाहताच त्यांनी त्यांच्या छातीवर जोराने लत्ता प्रहार केला, लाथ मारली. त्याबरोबर भगवान विष्णू खळबळून जागे झाले. पाहतात तो काय साक्षात भृगुऋषी. ते उठून उभे राहिले. त्यांनी वंदन केलं आणि सांगितलं, ऋषीवर्य, माझी छाती वज्रासारखी कठोर आहे, कठीण आहे. आपल्याला इजा तर काही झाली नाही ना? हे पाहताच भृगुऋषींच्या लक्षात आलं की सर्व देवात श्रेष्ठ देव म्हणजेच विष्णू आहे आणि जे भगवंतांनी आपल्या छातीवर चिकून आपल्या शिष्याचं भूषण म्हणून नोंदवले
म्हणजे श्री भक्त वत्सल लांछन. विठ्ठलाच्या दोन्ही खांद्यावर अंगद असून मनगटात मणिबंध आहे. त्यांनी कंठात तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत. त्याचे दोन्ही हात कर्णकटी कटेवर आहेत. इथे आद्य शंकराचार्य म्हणतात की जणू काही भगवान सांगतायत की हा भवसागर कमरे एवढाच आहे, तेव्हा प्रत्येकाने नामस्मरण करा आणि हा भवसागर सहजरित्या ओलांडून जा. विठ्ठलाच्या कमरेला तिहेरी चित्ररत्न माला आहे, मेखला आहे आणि त्याच्या पितांबराचा सोगा पायापर्यंत पोचलेला आहे. आपण अनेक देवदेवता बघतो की त्यांच्या हातात आसूड, तलवार, धनुष्यबाण, काही ना काहीतरी शस्त्र असते. परंतु विठ्ठलाचं अद्वितीय पद असं आहे की तो असा एकच देव आहे की ज्याच्या हातात कुठचंही शस्त्र नाही, अस्त्र नाही. कारण त्याला कोणीही शत्रू नाही आहे किंवा त्याला कोणाशी लढायचं नाही. तो सर्वांचा आहे मायबाप, तो आहे सर्वांचा जीवाभावाचा सखा, तो आहे सर्वांचा बंधू. आणि म्हणून विठ्ठल आहे ज्ञानेश्वरांचा, विठ्ठल आहे सावता माळ्याचा, विठ्ठल आहे गोरा कुंभाराचा, विठ्ठल आहे मुक्ताईचा, विठ्ठल आहे जनाबाईचा, दळण लढणाऱ्या जनाबाईचा आणि त्याचप्रमाणे गणिका असलेल्या कानोपात्रेचा सुद्धा. अशी ही विठ्ठल मूर्तीची वैशिष्ट्ये. अनेक संतांनी आपल्या काव्यातून, आपल्या अभंगातून या मूर्तीचे नितांत सुवर्णन वर्णन केलेले आहे. तुकोबारायांनी तर रूपाचा अभंग मध्ये आपल्या नजरेसमोर साक्षात परब्रह्मच उभे केले आहे. जनसामान्यांवर त्याचा परिणामही दिसून लागला. काय बरं बदल झाले आपल्या धार्मिक आणि सामाजिक परिस्थितीत? तिच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील परमोत्कर्षाचा काळ मानला जातो. संपन्न साहित्य, समृद्ध समाज जीवन, सखोल तत्वचिंतन, तीव्र ज्ञान जिज्ञासा, स्त्री पुरुष समानता, व्यक्ती स्वातंत्र्य व सर्वांना ज्ञानाचे मुक्तद्वार असे त्याचे विलोभनीय पैलू आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक अशा अनेक कारणांमुळे काळाच्या ओघात या वैभवशाली परंपरेचे रूप बदलत गेले. सनातन धर्मातील धर्मतत्वांना विशुद्ध धर्मतत्वांना सुद्धा विकृत स्वरूप प्राप्त झाले. पोथी प्रामाण्याचे अवास्तव महत्त्व वाढले. पोथ्यांमधले ज्ञान संस्कृत भाषेत, त्यामुळे मुठभर उच्चवर्णीयांची विरासदारी वाढली.
सततची उपेक्षा आणि अवहेलना ही त्यांच्या इतकी अंगवळणी पडली होती की तेच त्यांचं स्वाभाविक जीवन झालं. या सामाजिक परिस्थितीचा अचूक वेध घेणारा, समाज माणसाची जाण असणारा, समाजात नवचैतन्य, नवकल्पना, नवविचार, नवजागृती आणणारा वारकरी पंथ याच काळात सुरू झाला. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, नामा तयाचा किंकर, तेणे केला हा विस्तार. संत एकनाथ, संत एकनाथ मज उभारी भागवत, भजन करावे सावकाश, तुका झालासे कळस. वारकरी पंथानं भजन, अभंग, नामसंकीर्तन व कीर्तनाच्या द्वारे विठाई माऊलीच्या सगुण भक्तीचा पुरस्कार करत सर्वत्र प्रेमधर्माचा नाद उठवला. या कीर्तन परंपरेमुळं वारकरी पंथाची पाळंमुळं खेड्यापाड्यात खोलवर धुतली गेली. लोकांच्या मुखात आणि जिभेवर अभंगाच्या ओळी विसावू लागल्या. अभंगातून संतांच्या मनातील परमेश्वर भक्तीचा उत्कट अवस्थेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच संत साहित्य. अशा समृद्ध साहित्य संपदेचा वारसा आपल्याला वारकरी पंथाने दिला. खरोखरच हे संत साहित्य किती अजोड आणि अतुलनीय आहे. 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंतचा काळ म्हणजे संपूर्ण सामाजिक, भावनिक आणि वैचारिक घडी उन्मळून पडण्याचा काळ. महाराष्ट्रातील विविध भागातून भिन्न सामाजिक स्तरांमधून अनेक संत उदयास आले आणि त्यांना विठोबा सापडला. हा म्हणता त्यांचा तो स्फूर्तिदाताही बनला. सामाजिक अत्याचारामुळे गांजलेली आणि दुष्काळामुळे विस्थापित झालेली जनता आक्रोश करत होती. संतांनी आपल्या अभंगवाणीने जनतेला मार्ग दाखवला. या संतवाणीतून पाषाणातील विठ्ठल देहरूपाने जणू उभा राहिला आणि जनमानसात पाझरला. जनता विठ्ठलमय झाली. अवघा आसमंत विठ्ठलमय बनवण्याचे कार्य केले ते ह्या संत कवी आणि कवयित्रींनी. जनतेची दुःख हलकी केली, त्यांचे जीवन सुसह्य केले, त्यांना जगण्याची दिशा दाखवली. अशा प्रकारे विठ्ठल आणि सर्व संतांचे एक असे अतूट नाते निर्माण झाले. या संतांमध्ये आद्य बंडखोर संत कवी म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर. संन्यासाचे पौर म्हणून अवहेलना झालेल्या या माऊलींनी वारकरी धर्माचा पाया रचला. जनसामान्यांना धर्माचा विचार करावा, तसेच मराठी भाषेत, मातृभाषेत धर्माचा विचार समजावा व ते जनसामान्यांना कळावे. त्यात नातीपातीचं बंधन नसावं. स्त्रिया तसे शूद्र यांना भक्तीचा अधिकार हवा. भक्तीही सर्वांच्या आटोक्यात यावी याचा तीव्र उत्कटतेने जाणीव त्यांना तीर्थयात्रेच्या वेळी झाली. त्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक रूपाचा पुनर्विचार करून त्याला नवा उजळा दिला. त्यामुळे आतापर्यंत कुठीच झालेला भक्तीचा प्रवाह पुन्हा नवचैतन्यानं खळखळून वाहू लागला. संस्कृत न जाणणाऱ्या आबाल वृत्तांना समजेल अशा ओळीवृत्तात श्रीमद भगवद्गीतेचा भावार्थ सांगितला. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन असं म्हणत मराठी भाषेचा अभिमान व महती व्यक्त केली. स्वतःसाठी काहीही न मागणाऱ्या या माऊलींनी जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात असं म्हणत सर्व प्राणी मात्रांसाठी मसायदान मागितला. अमृतानुभव, योग वशिष्ठ, हरिपाठ आणि चांगदेव 65 असे अनेक ग्रंथ आणि अभंग, शेकडो अभंग लिहून त्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी.
अलौकिक ठेवा विश्वाला देणाऱ्या या माऊलीच्या समकालीन संतांमध्ये संत शिरोमणी म्हणून संबोधले जाणारे आणि अफाट लोकसंग्रहाचे महत् कार्य करणारे संत नामदेव. संत नामदेव हे 13व्या शतकातील एक थोर संत कवी होते. बालपणी त्यांनी केलेल्या प्रेमळ हट्टापायी प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांचं नैवेद्य भक्षण केल्याची आख्यायिका आपल्या सर्वांना माहीत आहे. संत नामदेवावरील आरतीत एका कवीने असा उल्लेख केला आहे की जन्मतः पांडुरंगे जिभेवरील लिहिते अभंग शतकोटी प्रमाण कवी. त्यानुसार 80 वर्षाच्या सुफल आयुष्यात नामदेवांनी हजारो अभंगाची रचना करून त्याद्वारे भक्तिमार्गाचा प्रसार अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर साऱ्या भारतभर केला. भक्तिरसाने उतमलेली त्याची कीर्तने ऐकण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अलोट गर्दी जमत असे. इतकंच काय, पण प्रत्यक्ष पांडुरंगालाही त्यांचं कीर्तन ऐकण्याचा मोह आवडला नाही. या संबंधी एका कवीने त्यांच्या कवनात म्हटलेलं आहे की नामदेव कीर्तन करी त्यामध्ये नाचे पांडुरंग, केवढं हे भाग्य. आजही आपल्या मनात त्याच्या काव्याच्या कितीतरी मनोहारी रचना घर करून बसलेल्या आहे. उठा उठा ओ साधका, साधा आपणाले हिरा, गेला गेला हा नशदेव, मग कैसा भगवंत. ही सुप्रसिद्ध काकड आरती भक्तिरसाने उतमलेली त्याची युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रघुमाई दिसे दिव्य शोभा. ही विठोबाची आद्रामर आरती किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का पाले गेले. ही देवाजवळ व्यक्त केलेली तीव्र तळमळ, तसेच तू माझी माऊली मी वो तुझा ताऱ्या, माझी प्रेम पाना पांडुरंगे, अशी भक्तीचा लढीवार धावा करण्याची रचना याची साक्ष देतात. ज्ञानेश्वर माऊली बरोबर भारतभर हिंदुत्वानी सर्व तीर्थांची वारी केली आणि पुढे पंजाबात काही काळ राहून इथेही त्यांनी समतेचा व भागवत धर्माचा प्रचार केला. त्यांच्या काही हिंदी रचना शिखाच्या गुरुग्रंथात समाविष्ट केलेल्या आहेत. त्यांनी वयाच्या 80व्या वर्षी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या महाद्वारावरील पहिल्या पायरीवर समाधी घेतली. हीच ती नामदेवाची पायरी होती. त्यांच्या अनेक अभंगातून उभ्या शूद्र जातीचे कारुण्य सामावलेले आहे. ते म्हणतात, पुष्वळ भूमीवरी उगवती तुळशी,
अशा प्रकारे भारत भ्रमण करून भागवत धर्माची पताका उत्तरेकडे फडकवणारे नामदेव, तर आपल्या भाजी मळ्यातच विठ्ठलाचे रूप पाहणारा सावता माळी. हे 13व्या शतकातील सत्य. अमुची माळियाची जात शेत लावून बागा येते, अमुची माळियाची जात शेत लावून बागा येते असे अभिमानाने सांगणारे श्री संत सावता माळी. साधनाची आटाआटी कासया पाठी लाविता, साधनाची आटाआटी कासया पाठी लाविता, एक तुमचेचे नाम पुरे हेची दुरे साधन. असा विठ्ठल नामाचा महिमा त्यांनी अजन्म गायला. सवंगडी जमवावे, दगडांचे टाळ करावे आणि विठ्ठल नाम गावे हा सावतांचा बालपणीचा छंद. पंढरपूर जवळ राहत असून सुद्धा पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यावं असं त्यांना कधीच वाटलं नाही. ते आपल्या मनातच आपल्या कर्मातच विठ्ठल पाहत होते. सावतामाळी हे एकच संत आहेत की ज्यांना प्रत्यक्ष विठ्ठलच त्यांच्या अरंगावर भेटावयास गेले. परमेश्वर सर्व ठाई भरत उरला आहे असे ते नेहमीच सांगतात. सावतामाळी म्हणतात, अहो कांदा मोळा भाजी, अशी उत्कट भक्ती करणारा सावतामाळी तर उरला नाही वेदाभेद झाले शुद्ध अंतर, उरला नाही भेदाभेद झाले शुद्ध अंतर, विटाळाचे होते जाळे तुटले बळे नामाचे, अशी उत्कट भावना असणारा संत चोखामेळा. हे 14व्या शतकातील संत कवी. देव चौकडे कोंडी रा चोखामणे देव भावाचा म्हणा. त्या काळातील जाती व्यवस्थेच्या बडग्यामुळे अस्पृश्य म्हणून वापरत मिळालेले संत चोखामेळा हे पहिले दलित कवी. प्रपंच करणारे, उदरनिर्वाहासाठी मनमुद्री करणारे, पण त्याच वेळी विठ्ठलाच्या नावात ते सतत रंग असतात. त्यांना मंदिरात प्रवेश लागतो. श्री विठ्ठलाला उरावरी भेटावे असे त्यांना खूप वाटत. विठ्ठलाचे सावळे व गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागत असल्याची खंत सदैव त्यांच्या मनात होती. अशा वेळी त्या काळात अंत्यजीव म्हणून जीवन जगत असतानाच आपल्या
चोखामेळा यांनी श्रेष्ठ संतांच्या मालिकेत स्थान प्राप्त करून घेतले. त्यांना नामदेव महाराजांचा आशीर्वाद आणि सहवास लाभला. त्यांच्यावर आळ त्यांना त्रास देण्यात आला, तरी त्यांची विठ्ठल भक्ती मात्र कायम राहिली. संत चोखामेळा म्हणतात, धाव विठ्ठला धाव, धाव चालू नको बंद आला. चोखोबांच्या बहिणीचे निर्मळाचे रूप घेऊन प्रत्यक्ष पांडुरंगाने येऊन अवघडलेल्या चोखोबांच्या पत्नीचे सोयराबाईचे बाळणपणही केले. धन्य तो चोखामेळा आणि धन्य त्याची ती मूर्ती. अशा या चोखामेळा इतकेच विलक्षण आणि लोकप्रिय असलेले एकनाथ महाराज. संत एकनाथ हे 16व्या शतकातील संत कवी. कीर्तन हे पूजा, कीर्तन हे भक्ती, कीर्तन हे मुक्ती राहो सर्वजी. भक्तीतील पावनत्वाची शक्ती प्रत्यक्ष कीर्तनात अवतरते म्हणून नाथांनी वारकरी कीर्तन समाज मनात जगवलं आणि फुलवलं. ते म्हणतात, शेंद्री देवतापुढे कोंबड्या बकऱ्या कापण्याऐवजी आपल्या मनातील दुष्ट दुबळ्या मनोविकारांचा बळी दिला पाहिजे. कामक्रोधाच्या बकऱ्या माराव्यात, अहंकाराचे मेंढे कापावे, मोहाचे देडे संपवावेत. ब्राह्मणांनी गायत्री मंत्राची विक्री न करता
उच्चरली, काम क्रोध दंभाधिकाचे प्राबल्य मानले, अनाचार मानला. असं असताना संत सज्जनांना समाज प्रबोधनाचे अवघड काम करावेच लागते. संत एकनाथाचे नाव घेतले की भारुडे आणि गवळणींचे स्मरण होते. आपल्या असंख्य भारुडातून खेळे, गवळणी आणि धुंडीतून समाज शिक्षणाचे मोठे कार्य केले. ईश्वर भक्तीला साथ घालीत नाथ म्हणतात, दारू गडबया दारू गड, दारू गडबया दारू गड, दारू गडबया दारू गड, तुझ्या मनात दारू गड, दारू गडबया दारू गड. दुसऱ्या एका भारुडात ते सांगतात, सत्वर पावलं मला नाही गोडगावाची तुला, सत्वर पावलं मला नाही गोडगावाची तुला, काका माझा गावी गेला तिकडचा कपवी गेला, काका माझा गावी गेला तिकडचा कपवी गेला. सासऱ्याचं काय झालं माहित नाही, पण मला काका नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला काका नको ग बाई, काका नको ग बाई, नवरा नको ग बाई. काका नको नवरा नको म्हणता म्हणता भागाबाई अवतरली. आली आली हो भागाबाई, आली आली हो भागाबाई, आली आली हो भागाबाई, आली आली हो भागाबाई. भागाबाई आली नटून कोपऱ्यात बसली नुसून. बसू दे तिला कोपऱ्यात बसू दे. तिला कोपऱ्यात बसून नाच चालले गवळणीकडे. वरियाने वरियाने कुंडल घाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. वरियाने कुंडल घाले, डोळे मोडीत राधा चाले. राधा पाहून भुलले तरी, राधा पाहून भुलले तरी, मैला तुझे नंदा घरी, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. अशा अनेक माध्यमातून विठ्ठल भक्तीशी एकरूप होत संत एकनाथांना विटेवरील त्या पांडुरंगाचे दर्शन असं झाले. अशा भारुडांसारख्या लोकगीतातून जीवनाचे तत्त्वज्ञान अत्यंत रंजक रीतीने जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आणि त्यांना हरिभक्तीची गोडी लावणारे संत एकनाथ, तर वृक्षवल्ली आत्मा सुंदरी वनचरे असा निसर्ग संवर्धनाचा नितांत सुंदर संदेश देणारे तुकोबा महाराज, हा म्हणजे सामान्यातून आलेला एक असामान्य असा संत कवी. संत तुकाराम हे 17व्या शतकातील देहूगावचे एक वारकरी संत. वारकरी त्यांना जगद्गुरू म्हणून ओळखत. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर सत्कवी होते. त्या काळी उच्चवर्णीयांची जणू मक्तेदारी असलेली वेदविद्या तुकोबांच्या
हीच शस्त्रे यत्ने करू असं ते म्हणत. त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन करता करता जातीभेदावर आणि दांभिकपणावर कठोरपणे पार केले. मात्र भागवत धर्म शिकवताना त्यांना अध्यात्माचे अमृतही आपुलकीने पाजले. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर, पूजनाचे या भूमिकेचा त्यांनी 17व्या शतकात प्रसार केला व सांप्रदायिक अभिनिवेश बाजूला सारून ऐक्यभाव व समता प्रस्थापित केली. मात्र प्रापंचिक जीवनात त्यांना एकामागून एक असे आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले आणि इथेच त्यांनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाशी जीवनभर सलगी साधत सर्व संकटांवर हसत हसत मात केली. वयाच्या अवघ्या 17व्या-18व्या वर्षी त्यांचे आईवडील त्यांना सोडून गेले. विरक्तीमुळे त्यांचा मोठा भाऊ तीर्थाटनाला निघून गेला. त्यानंतर कोसळलेल्या भयान दुष्काळाचा सामना करताना त्यांचा संतू नावाचा मुलगा त्यांना सोडून गेला. गुरेढोरे उपासमाने तडफडून गेली. त्यातच परंपरेने चालत आलेली महाजनकीही उडाली. या कठीण काळात त्यांनी थोडाफार व्यापार केला. तोही विठोबाशी मुख्य संवाद साधत साधत. अशा अवस्थेत त्यांनी शास्त्री पंडितांच्या आज्ञेवरून स्वतःच्या हाताने पाण्यात बुडवलेले सारे अभंग लोकगंगेवर पुन्हा तरंगू लागले. या चमत्कारामागे केवळ विठोबा उभा आहे याची खात्री पटल्यामुळे त्यांना त्या विठ्ठलाच्या भेटीची तीव्र उत्कंठा लागली. म्हणून एका विहिणीत ते म्हणतात, कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा, कधी भेटसी केशवा. आता रात्रंदिवस त्याला विठोबाच्या भेटीशिवाय दुसरं काही एक सुचनच झालं. तुकोबा म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, अशा या मध्ययुगातील संतांप्रमाणेच तत्कालीन संत कवयित्रींनीही विपुल प्रमाणात वैविध्यपूर्ण रचना केल्या. आजच्या आधुनिक स्त्रीवादी भूमिकेला समांतर जाणाऱ्या किंबहुना त्यातूनही अधिक प्रगल्भ अशा जाणीवांचा आविष्कार आपल्या रचनांमधून करणाऱ्या मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, बहिणाबाई, कान्होकातराव, संत सखू अशा अनेक संत कवयित्रींना त्यांच्या वाङ्मयीन रचना वाचताना
आपल्याला त्यातील आशय संपन्नता पाहून आपले मन थक्क होते. अध्यात्म, भक्ती याबरोबरच मध्ययुगीन स्त्रियांच्या शारीरिक मानसिक व्यथा वेदना कल्लोळांना त्यांनी दिलेले शब्दरूप तुलनेने अधिकच बंदिस्त असलेल्या तत्कालीन पुरुषप्रधान समाज आणि संस्कृतीला पुरून उरणारा असा त्यांचा धीरपणा, रचनेचा, शब्दाचा त्यातील साधेपणा आपल्याला मोहित करून टाकतो. रुसलेल्या ज्ञानेश्वरांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून साथ घालताना विश्व झालिया वन्नी, विश्व झालिया वन्नी संत सुखे भावी पाणी असा प्रेमळ आणि तितकाच कणखर असा उपदेश करणारी मुक्ताई. तिलाही जननिंदेचे अनेक दाहक चटके सहन करावे लागले, पण तिने ही व्यथा आपल्या अभंगात अगदी पुसटशीही व्यक्त केलेली नाही. ज्ञानोबारायांच्या भिक्षेत एकदा काही टवाळखोर लोकांनी शेणाच्या गोवऱ्या आणि दगड घातले. त्यामुळे उद्विग्न होऊन ज्ञानोबारायांनी झोपडीचं दार बंद केलं आणि त्यांची विनवणी करणारी ही रचना पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध पावली. मुनी उडाली आकाशी तिने गिरिले सूर्यासी, हो तिने गिरिले सूर्यासी.
नेसण घालणारी मुक्ताई. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. या प्राचीन ओवीनुसार 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवाने 14 वर्षाच्या मुक्ताईला आपले गुरु मानले आणि साक्षात लोकांगण घातले. या भक्तिरसात स्वतःला आणि आजूबाजूच्या संपूर्ण विश्वाला विसरून जाणाऱ्या आता संत जनाबाईची जगावेगळी विठ्ठल भक्ती कशी ते आपण पाहू. सामान्य सांसारिक गृहिणीची ही हरिभक्ती. संत जनाबाई 13व्या शतकातील संत कवयित्री. अशी संत जनाबाईची भक्ती होती. हाताने का आणि मुखांना विठ्ठलाचं नाव. अवघ्या 7व्या वर्षी आई वडिलांना सोडून जणी पंढरीरायाच्या पायरीशी थांबतो. नामदेवांच्या घरातली एक होऊन राहिली. नामदेव व ज्ञानेश्वर माऊलींकडनं अध्यात्माचे धडे तिने घेतले. नामदेव महाराजांच्या सगुण भक्तीचा अनुभव तिने घेतला. संसार सागरातून पार जाण्यासाठी विठ्ठला नाम घ्या असा उद्देश तिने दिला. नामदेवाची दासी जनी असं म्हणून स्त्री संतांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेली जना ती म्हणते, प्रत्यक्ष पांडुरंगाने दळण दळले तसेच पाणीही फुटले. तर गणिका म्हणून समाजाने अभ्यसलेल्या संत कान्होपात्राचे रक्षणही माऊलीनेच केले. 15व्या शतकातील गणिका संप्रदायातील ही लावण्य होती. मंगळवेढ्याच्या श्यामा नायकडेची ही मुलगी तिने खरं तर धनिकांच्या राजे राजवाड्यांच्या आश्रयाला राहून पैसा कमवायचा. पण बालपणापासूनच मनोमनी विठ्ठल चरणी समर्पित झालेली ही कान्होपात्रा दिल्लीतल्या वारकऱ्यांसह हातात चिपळ्या घेऊन शाश्वत सुखाच्या शोधात निघाली पंढरपूरला.
त्याने तिला पकडून आणण्यासाठी आपले शिपाई पंढरपुरात पाठवले. आता तिची खरी सत्वपरीक्षा होती. तिचा शोध घेत घेत शिपाई मंदिराच्या दाराशी पोहोचले आणि जबरदस्तीने तिला नेणार तो थांबा, तिथेच थांबा, पंढरीनाथाचा शेवटचा निरोप घेऊन येते तोवर तिथेच थांबा असं म्हणून ती गाभाऱ्याकडे धावली आणि तिने काकुतीने पंढरीच्या रायाचा धावा सुरू केला. पतित पावन म्हणविसी आधी तरी का उपाधी भक्ता मागे, तुझे म्हणविता तुझे अंगसंग, पुणेपणा सांग कोणाकडे, पुणेपणा सांग कोणाकडे, विठ्ठला नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊन पाहे, अशी आर्त आळवणी करून विठ्ठलचरणी एकरूप झालेली ही संत कान्होबा आजही एका झाडाच्या रूपात पंढरपूरला आपल्याला दिसते. असा हा 13व्या शतकापासून 17व्या शतकाचा कालखंड, संत कवी आणि कवयित्रींच्या संत वाङ्मयाचा कालखंड. यानंतर आता 3 शतकांचा काळ रोखला असून जनमानसात तरीही वारीचे प्रेम, आस्था, ओढ आजही आहे तशीच आहे. गेल्या शतकापासून सर्वच क्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागले आहे. तसेच 21व्या शतकात ह्या वारीचे स्वरूपही खूप बदलत चालले आहे.